बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी भावाला न्याय मिळावा म्हणून त्यांच्या भावानं आज टोकाचं पाऊल उचललं। गावामधल्या पाण्याच्या टाकीवर चढून धनंजय देशमुख यांनी आंदोलन केलं। या आंदोलनामुळे पोलीस प्रशासनाचेही धाबे दणाणले। बीड पोलीस, सीआयडी आणि एसआयटी पथकांचे प्रमुख थेट मस्साजोग गावामध्ये दाखल झाले। धनंजय देशमुख यांच्या या आंदोलनादरम्यान घडलेल्या नाट्यमय घडामोडींचा थरार आज दिवसभर कसा होता पाहूयात या रिपोर्टमधून। आज एका भावाला न्याय मिळावा म्हणून दुसरा भाऊ जीवावर उदार झालाय। सरपंच संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी गावात पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं। सकाळी 9च्या सुमारास धनंजय देशमुख गायब झाल्यानंतर त्यांचा शोध सुरू झाला। काही वेळाने ते गावातील पाण्याच्या उंच टाकीवर असल्याचं कळलं। यानंतर गावकरी आणि पोलीस पाण्याच्या टाकीजवळ जमले। त्यांना खाली उतरवण्यासाठी पोलिसांनीही टाकीवर चढण्याचा प्रयत्न केला, मात्र टाकीवर जाणारी शिडी देशमुखांच्या सहकार्यांनी काढून टाकली होती। धनंजय देशमुख टाकीवर आंदोलन करत असतानाच संपूर्ण गावही आंदोलनात सहभागी झालं। बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कौवत देखील घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी धनंजय देशमुखांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने होत नसल्याचा आरोप देशमुख कुटुंबियांनी केलाय। संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुरुवातीपासून वाल्मिक कराडला वाचवण्याचा प्रयत्न होतोय। हत्या प्रकरणात 8 जणांवर 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला, मात्र वाल्मिक कराड फक्त खंडणीच्या गुन्ह्यात आरोपी आहे। खंडणी आणि हत्या प्रकरणातील आरोपी एकच आहेत आणि या सर्व आरोपींचा वाल्मिक कराडशी थेट संबंध असल्याचं स्पष्ट आहे। याशिवाय 8 आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई केली जाते, मात्र वाल्मिक कराडची मोक्का अंतर्गत कारवाईतूनही सुटका झाली आहे। त्यामुळे वाल्मिक कराडला वाचवण्याचा प्रयत्न होतोय असं देशमुख कुटुंबीय आणि गावकऱ्यांचं मत आहे। म्हणूनच वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर 302 अंतर्गत कारवाई करावी, सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, तपास यंत्रणांचा तपास कुठवर आलाय याची माहिती देशमुख कुटुंबियांना द्यावी अशी मागणी धनंजय देशमुख यांनी या आंदोलनातून केली आहे। दरम्यान धनंजय देशमुखांच्या आंदोलनाचा थरार सुरू असतानाच मनोज जरांगे गावात दाखल झाले। मनोज जरांगेंनी धनंजय देशमुखांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला। या खाली सरकार फरकार बघून ये ते त्याने शब्द द्यायचे, ते षडयंत्र करत असते ना एखादी सरकार आहे ना। एवढा मोठा मराठा समाज, आम्हाला तुमच्या कुटुंबाला गरज आहे। ते भयाचं स्वप्न साकार आरोपी सुटला नाही। या बरं या तुम्ही खाली सरकार जाऊ द्या तिकडे, ते मस्त माटा कशाचे पोलीस कशाचे अधिकारी कशाचं काय असतं बघू, आपल्या पद्धतीने आपण घेऊन या कसं घ्यायचं। या बरं खाली या बरं प्लीज नका रे, मला लगे गाळात आहे ना, मला वर येता येत नाही त्याची। मनोज जरांगेंनी समजूत काढल्यानंतर धनंजय देशमुखांनी खाली उतरण्याचा निर्णय घेतला। तब्बल 4 तासांनंतर धनंजय देशमुख सुखरूप खाली उतरले। धनंजय देशमुख खाली उतरल्यानंतर नवनीत कौवत यांनीही त्यांची मनधरणी केली। तपासाची संपूर्ण माहिती कुटुंबाला दिली जाईल असं आश्वासनही दिलं। नहीं, मैं आपको आपके साथ समझाऊंगा। मैं आपको ऑफिस में भी समझाएगा। आप आओ सही, आप तो मैं ऊपर आता हूँ। मोबाइल आप एक बार नीचे धनंजय देशमुख आणि मस्साजोगच्या गावकऱ्यांनी माघार घेताना पोलिसांना नवं अल्टिमेटम दिलंय। उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत सर्व मागण्या मान्य न झाल्यास आम्ही आत्मदहन करू असा इशारा गावकऱ्यांनी दिलाय। आम्ही मनोज दादाच्या शब्दाला आम्ही आज मान देऊन आम्ही हे आंदोलन आज स्थगित केलंय, परंतु उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत दादाच्या समक्ष सांगतो
10 वाजेपर्यंत जर ज्या मागण्या गावकऱ्यांना किंवा धनंजय देशमुखनं केल्या त्या जर मागण्या पूर्ण नाही झाल्या, उद्या ब्रह्मदेव आला तरी आम्ही गावकरी थांबणार नाहीत. आज तर एक टावर होतं, उद्या आम्ही अख्खे गावकरी सगळेजण स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून फुकून देणार आहेत. गावात सगळं आम्ही आळं मारून ते ज्यांना द्यायचे प्रशासनाला त्याच्या नावावर करून देऊ द्या. भावाला न्याय मिळावा म्हणून धनंजय देशमुखांनी टोकाचं पाऊल उचललंय. न्याय मागणाऱ्यांवर सरकार अन्याय करतंय अशी भावना आज देशमुख कुटुंबियांमध्ये दिसतीये. भेटल्याशिवाय मी अजिबात मागे सरकणार नाही. म्हणजे हा न्याय एकतर अन्याय झालाय हे कुठेतरी माझी वैभवी सांगते माझ्या लेकरू की तिला इतकी काहीतरी वाटलं नव्हतं त्या आसुरी वृत्तीला मारलं. आमचा दोष काय? कशासाठी न्याय मागतोय मी? काय दोष आहे आमचा? भाऊ एकही केस आमच्या दोघांवर कुठली नाही आणि आम्ही पण आयुष्यात कोणावर केली नाही. आणि त्या माणसांना न्याय मागताना सगळ्या राज्याला तुम्हाला न्याय मागावा लागत असेल. हे वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या लोकांना टॉर्चर करते. 18 पकड जातीचे लोक आहेत ना दादा. असं कोणच नाही की इथं एखादा माणूस ठराविक ह्याचा येतोय आपल्याला सातवण करतोय. मी स्पष्ट सांगतो आता पण प्रसार माध्यमांना, मी माझ्या भावाच्या न्यायासाठी इथं बसलेलो आहे. माझ्या भावाला जोपर्यंत न्याय भेटत नाही, जोपर्यंत सगळे आरोपी फासावर जात नाही, तोपर्यंत मी कुठेही थांबणार नाही. आणि मी मुख्यमंत्री साहेबांना पण एक विनंती करतो की मी तिथेही बोललोय त्यांना, तेच बोलतो, माझा पूर्ण विश्वास आहे, फक्त माझा विश्वासघात करू नका. मी तुमच्यावर म्हणजे तुमचा विश्वास, तुम्ही दिलेले शब्द आहेत ते वारंवार बोलून दाखवतोय की मुख्यमंत्री साहेबांनी मला शब्द दिलाय. मी स्पष्ट सांगतो आता पण प्रसार माध्यमांना, मी माझ्या भावाच्या न्यायासाठी इथं बसलेलो आहे. माझ्या भावाला जोपर्यंत न्याय भेटत नाही, जोपर्यंत सगळे आरोपी फासावर जात नाहीत, तोपर्यंत मी कुठेही थांबणार नाही. आणि मी मुख्यमंत्री साहेबांना पण एक विनंती करतो की मी तिथेही बोललोय त्यांना, तेच बोलतो, माझा पूर्ण विश्वास आहे, फक्त माझा विश्वासघात करू नका. धनंजय देशमुखांनी टोकाचं पाऊल उचलल्यामुळे मनोज जरांगेंचीही चिंता वाढली आहे. त्यामुळे मनोज जरांगेंनी फडणवीसांवर जोरदार निशाणा साधलाय. कोणची मर्दानी गाजवायला लागले मुख्यमंत्री तुम्ही? एक तुमच्या राज्याला आदर्श सरपंचाचा खून झाला, मुर्दा पडला आणि लाजा नसल्यासारखं तुम्ही डबल गेम खेळायला लागलात की काय, अशी शंका येते आम्हाला. आता एकीकडून तुमच्या सरकारमध्ये असणाऱ्यांना सांगायचं, हो मी कुटुंबाशी गोड बोलतो, तपास चालू आहे म्हणायचं, आणि एकीकडून ते आरोपी पण सोडून द्यायचे, आणि दुसरीकडून कुटुंबालाही सांगायचं की तपासात तो आढळून नाही आला. मुख्यमंत्री आढळून नाही आला नाही, जर या कुटुंबातला काही कुणाला झालं, जर आरोपी सुटला ना, धनंजय मुंड्याची टोळी जगणं मुश्किल करत आम्ही, जगणं मुश्किल त्याचं. तुम्हालाही सोपं जाऊ देणार नाहीत मुख्यमंत्री. आम्ही राज्य एका टँक्यात बंद पाडून टाकी. तुम्ही आमचा संयम सुटून देऊ नका. ते केवढ्यात का पुढं काय नेऊन ठेवल्यात या पैदाशी. दरम्यान मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंब आणि गावकऱ्यांचा आक्रमक पवित्रा पाहून कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही असं आश्वासन सरकारच्या वतीनं दिलं जात आहे. मात्र आरोपींचा बॉस मंत्रिमंडळात असताना कारवाई कशी होईल असा सवाल विरोधक करतायत. या प्रकरणाची सविस्तर माहिती माझ्याजवळ नाही, परंतु राज्याचे प्रमुख म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि दोन्ही माननीय उपमुख्यमंत्री महोदय शिंदे साहेबांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे की कुठल्याही आरोपीला पाठीशी घातलं जाणार. हे बीडमध्ये जाऊन आपला इंगा दाखवत नाहीत तोपर्यंत ते चालूच राहील. आज काही पोराटोरांना त्यांनी मोका लावलाय. बघा त्यांचे चेहरे. ही प्यादी आहेत लहान, हे भाडोत्री पोर आहेत. मुख्य आरोपी मोकाट आहे, त्याच्यावर एक साधा गुन्हा टाकलेला आहे, तो सुटेल आता. हत्या प्रकरणाच्या सुरुवातीपासूनच वाल्मिक कराडला पाठीशी घातलं जात आहे. अशातच गेले काही दिवस तपासाची माहिती देण्यास पोलीस टाळाटाळ करत होते. त्यामुळे हत्या प्रकरणात नेमकं काय घडतंय याचा थांग पत्ता कुटुंबियांना लागत नव्हता. अखेर धनंजय देशमुखांवर टोकाचं पाऊल उचलून तपास यंत्रणांना ताळ्यावर आणण्याची वेळ आली आहे. आता तरी देशमुख कुटुंबियांच्या मागण्या तपास यंत्रणा पूर्ण करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. स्वानंद पाटील, NDTV मराठी, बीड.